30 एप्रिल बुधवार. ह्या दिवशी काय झालं, मार्केट जरासं वाय चोदत होतं. तर इथून आपल्याला समजायचं काय की बा मार्केटनं पहिले स्विंग क्रिएट केला, लोअर लो क्रिएट केले, मार्केटनं हाय घेतला. ठीक आहे, हाय घेतला. इथं पण काही मार्केटनं असं काही समजलं नाही. मग इथून लो घेतला. इथून जो लो घेतला याच्यानंतर जे मार्केट एकदा लो हाय घ्यायच्यानंतर जे मार्केट क्रिएट करण ते आपलं तिथून आपण बिहेवियरला एक काउंट चालू करू, म्हणजे काउंट घेऊ, काउंटमध्ये मोजू. तर इथं काय केलं, यानं जेव्हा हा लो घेतला त्याच्यानंतर सेल साईडनं एक स्विंग मारला. ह्या स्विंगले फुलफिल करायसाठी अजून एक स्विंग आला. म्हणजे ठीक आहे, इथून आपलं हे पहिलं बिहेवियर आपलं कंप्लीट केलं मार्केटनं. फर्स्ट बिहेवियर कंप्लीट केलं. त्याच्यानंतर त्यालेच कनेक्टेड अजून 2-3 स्विंग मारले. इथून आपल्याला यानं प्युअरली सांगून दिले की याला सेल साईड जायचं आहे. ठीक आहे. मार्केटनं ह्या सगळ्या स्विंगची लिक्विडिटी घेतली, म्हणजे वरती आलं, पण याला ब्रेक नाही केलं. इथून आपण ट्रेड टाकला असता सेल साईडचा सेकंड बिहेवियरमध्येच. फर्स्ट बिहेवियरनं आपल्याला सांगून दिलं सेल साईड जायचं आहे, पण कसं सांगितलं की बा लय हेल्पटे घेऊन पहिले हाय घेतला, मग लो घेतला, मग त्याला ब्रेक नाही केलं, मग हा स्विंग फुलफिल केला. म्हणजे फर्स्ट बिहेवियरनंच आपल्याला आज लय काही सांगून दिलं. त्याच्यानं आपण डायरेक्ट सेकंड बिहेवियरमध्येच आपण ट्रेड टाकायला गेलो असतो. पण इथं काय झालं की मार्केट जर आपण 50% झोनवर काउंट करतो, हे स्विंगचे मार्केटनं लिक्विडिटी घेतली, सेकंड बिहेवियर करावर आलो, इथं 50% झोनहून हे क्लोजिंग पण आली सेल साईडची इथं. पण तरी पण आपण इथं ट्रेड नाही टाकला. आपल्याला वेट होता किंवा रिजेक्शन अँड क्लोजिंग, पण रिजेक्शन अँड क्लोजिंग तर आपल्याला इथं आलीच नाही. त्याच्यानं आपण इथं ट्रेड नाही टाकला. हा सेकंड बिहेवियरमध्ये अजून वेट केला आपण. तसं इथं टाकायला पाहिजे होतं, पण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण तेवढा एक्सपिरियन्स आपल्याला येते का. सध्या तर आपल्याला नव्हता, हा टाकायला तर पाहिजे होता. इथं एवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपिरियन्स आपल्याला नाही आहे. तर ठीक आहे, आपण हा ट्रेड इथं इग्नोर केला, मार्केटला खाली दिलं. मग हे आपलं सेकंड बिहेवियर झालं. याच्या लिक्विडिटी घेऊन जर मार्केटनं सेल साईडनं अजून आलं तर हे आपलं सेकंड बिहेवियरमध्ये काउंट होऊन जाईल. ठीक आहे, हे झालं. पण याले कनेक्टेड असा तिसरा कोणता स्विंग नव्हता. म्हणजे आता जो स्विंग क्रिएट करून याले जे गॅप देऊन हा जो स्विंग क्रिएट केला, हा आपला थर्ड बिहेवियरमध्ये काउंट होऊन जाईल हा स्विंग. तर तो कसा होईल, जर मार्केटनं आता गॅप दिली इथं सेकंड बिहेवियरनंतर हा स्विंग क्रिएट केला. ह्या स्विंग क्रिएट केल्याच्या नंतर जर मार्केट बाईंगला अजून आलं असतं तर तो थर्ड बिहेवियरमध्ये काउंट झालं नसतं, कारण की हा स्विंग घेतल्याच्या नंतर पण एक स्विंग अजून पाहिजे होता सेल साईडनं. म्हणजे जसं इथं घेतलं याची लिक्विडिटी घेऊन खाली पडलं, तसं इथे याला ब्रेक जर वरती केलं असतं असं, तर मार्केटनं अजून एकदा स्विंग करून सेल साईडनं पळायला पाहिजे होतं. पण तसं नाही झालं. तर इथे तिसरं बिहेवियर मग ओळखायचं कसं, तर यानं हा जो गॅप देऊन जो हा स्विंग क्रिएट केला, हे गॅप देऊन मग हा स्विंग क्रिएट केला, याले फुलफिल करायसाठी अजून एक स्विंग आला. म्हणजे इथं हे जे झालं हे आपलं तिसरं बिहेवियर इथं फुलफिल झालं, हे कंप्लीट झालं. 3 बिहेवियर कंप्लीट झालं. हा स्विंग गेला आणि याले फुलफिल केला ना ह्या स्विंगनं, जसं की हा सकाळी केला. हा जो हाय लो घेतल्याच्यानंतर हा जो स्विंग क्रिएट केला, आपण म्हटलं याच्या पहिले की हा जो स्विंग आला मग ह्या स्विंगनं याले फुलफिल केलं किंवा हा फर्स्ट बिहेवियर आहे. तसंच इथं ह्या स्विंगनं याले फुलफिल केलं की हे थर्ड बिहेवियर आहे. तर इथंही आपल्याला एंट्री नाही भेटली सेल साईडची. तर आपल्याला एंट्री घ्यायची कुठे, की इथं 3 बिहेवियर कंप्लीट झाले प्रॉपर वेनं जर आपण पाहतो तर. मग याच्यानंतर मार्केटनं जर आपल्याला बाईंगचं इंडिकेशन दिलं तर आपल्याला बाईंगचा ट्रेड टाकायचा आहे, कारण की 3 बिहेवियर तर कंप्लीट झाले आणि हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कन्फर्मेशन आहे हे गॅप देऊन बाईंगवालं. तर आता काय झालं की हा जो स्विंग आहे गॅप केल्याच्यानंतर तिसरा बिहेवियरचा, मार्केटनं जर याले ब्रेक केलं बाईंग साईडनं आणि तिकडे जर आपल्याला रिजेक्शन दिलं तर आपल्याला तिकडे ट्रेड टाकायचा आहे. आणि तो पण कशा कंडिशनमध्ये, आपण तर 50% झोन आहे तो डेच्या हायहून नाही मोजू, सेकंड बिहेवियरपासून मोजू. हा जो मेन स्विंग आहे आपला, इथून आपण जर मोजतो हा स्विंग, तर तिथंच एक्झॅक्ट 50%चं हे पण येऊन झालं याच्याचवरती याला ब्रेक केल्याच्या नंतरच. आणि मार्केटनं त्याला ब्रेक केलं आणि इथं बाईंगचं इंडिकेशन दिलं. तर रूल्स अकॉर्डिंग आपला इथं ट्रेड पळायला पाहिजे हा सेकंड याचा हाय घेपर्यंत, हा सेकंड बिहेवियरचा हाय घेपर्यंत आपल्या इथं हा ट्रेड पळायला पाहिजे. याचं एसल मोठं होतं, आपली क्वांटिटी छोटी आहे म्हणून आपण सध्या ट्रेड नाही टाकला, पण रूल्स अकॉर्डिंग इथं हा ट्रेड पळायला पाहिजे. तर आता याच्यानंतर काय, बाईंगला चाललं कसं हे, की यानं बा बाईंगला तर गेलो पण डायरेक्ट हाय नाही घेतला, आपला हाय नाही घेतला. आणि इथं हे तिसरं बिहेवियर जे क्रिएट केलं तर याच्यानंतर हे चौथंही क्रिएट करून टाकलं होतं. म्हणून इथं आपल्या मनात काही ना काही होतं, बाईंगला तर जाईन बा पण
हाय घ्यायला जर सफर केलं तर हे सेल साईडनं पण जाऊ शकते वापस, सेल साईडने जाऊ शकते. इथं जर आपल्याला ऑब्झर्वेशन आपलं लांबाच आहे, म्हणजे रॅन्डमनेस ना थोडंसं. ठीक आहे, इथं काय झालं, यानं बाईंगले चाललं, हे इथपर्यंत आलं बाईंगले. हा याला ब्रेक लोअर लोज घेतल्यानंतर हा पहिला स्विंग क्रिएट केला. ठीक आहे, याला आपण खोडू जरा 5 मिनटापुरतं. हा पहिला स्विंग क्रिएट केला. दुसरा जो स्विंग क्रिएट केला हा याच्यात नाही केला, याला गॅप दिलं, म्हणजे आता हा आपला मेन स्विंग झाला. मग याला फुलफिल करायसाठी अजून तिसरा स्विंग झाला. आता तर 100% आपला हा मेन स्विंग झाला. मार्केटनं जर याला ब्रेक केलं सेल साईडनं, तिकडे जर इंडिकेशन दिलं सेल साईडचं, आपल्याला डे लोसाठी वापस स्ट्रेट टाकायचं. मार्केटनं काय केलं, हा स्विंग आला, याला क्लोजिंग दिली डायरेक्ट, पण आपण तरी इथं सध्या ट्रेडने टाकला, अजून एका रिजेक्शन आणि क्लोजिंगची वेट केलं. याला क्लोजिंग आली, मार्केटनं वरती गेलं, जो रिजेक्शन होता याची लिक्विडिटी घेतली. मार्केटनं जर आता हा इथून तर आपल्याला इंडिकेशन दिलं, हा स्विंग तर ब्रेक केलं, याला जर ब्रेक केलं ना आपल्याला सेल साईड जर इंडिकेशन देते, तर आपल्याला इथं लोसाठी ट्रेड घ्यायचा आहे. मार्केटनं काय केलं, आलं इथं वापस, याला ब्रेक केलं आणि इथं क्लोजिंग आली. तर हा पडला आपला सेकंड ट्रेड इथं रात्री 2 वाजता आणि लोचं टार्गेट वापस. तर आजचे आहेत आपले 2 ट्रेड, दोन्ही सक्सेसफुल.